श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे रविवार, दिनांक आहे 20 ऑक्टोबर आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येत असते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात. एक संकष्टी चतुर्थी येते, ती येते कृष्ण पक्षामध्ये आणि शुक्ल पक्षामध्ये येते, तर ती विनायक चतुर्थी असते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते, व्रत केलं जातं आणि काही उपाय देखील केले जातात आणि गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात आणि आर्थिक समस्या देखील दूर करतात. गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय मानलं जातं, त्यामुळे कोणतेही शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीच्या पूजनानेच केली जाते, जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न संकट हे येऊ नये यासाठी गणपती बाप्पांची पूजा पहिल्यांदा केली जाते. गणपती बाप्पांना बुद्धीची, ज्ञानाची, त्याचबरोबर विघ्नहर्ता असे म्हटले जाते. तर ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला खूप सारं महत्त्व दिलं जातं. या चतुर्थीला मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत केलं जातं, त्याचबरोबर मुलांचे उज्ज्वल भविष्य चांगले व्हावे यासाठी सुद्धा खूप सारे उपाय देखील केले जाते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. जर आपण संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळली तर घरातील भांडणं, नवरा मुलं न ऐकणं, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही दोष अडचणी असतील, नकारात्मकता असेल तर त्या संपूर्णपणे नष्ट होऊन जातात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे. जर तुम्हाला 6 ते 9 या वेळेमध्ये करणं शक्य झालं तर तुम्ही याच वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. कारण ही जी वेळ आहे ना, तर ती घरामध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आणि ही वेळ एकदम सकारात्मक असते आणि ह्या वेळेमध्ये जर आपण उपाय केला तर त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं. जर तुम्हाला शक्य नसेल तर रात्री 12पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. काय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये करता येणार आहे. त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय आहे, त्या ठिकाणी दुकान आहे, ते दुकान व्यवस्थित चालत नसेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आपल्या घरामध्ये आपण जर कापूर जाळला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असते आणि आपल्या ज्या काही नकारात्मकता घरामध्ये असते तर ती संपूर्णपणे नष्ट होऊन जाते. जर आपल्या घराला वास्तुदोष लागलेला असेल, पितृदोष असेल, काही अडीअडचणी, नकारात्मकता, काही संकट आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती ही होत नाही. आपल्या घराला दोष लागले जातात आणि आपल्या घरामध्ये अनेक अडीअडचणी ह्या निर्माण होतात. जसे की आपले लहान मुलं असतील, ते चिडचिडपणा करणं, त्यांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती न होणं, कोणतेही कामात यश त्यांना न मिळणं यासारख्या समस्या जाणवत असतात. लग्नाची मुलं असतील तर त्यांचं लग्न न होणं, अशा बी समस्या यामुळे घरामध्ये निर्माण होत असतात. मुलं सारखी आजारी देखील पडत असतात आणि आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जातो. म्हणजेच काय, घरामध्ये पैसा टिकत नाही, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही, सारखे घरामध्ये वादविवाद, भांडणं, कलह यासारख्या गोष्टी जर घडत असतील, तुमचा एखादा व्यवसाय आहे किंवा तुम्हाला कोणती नोकरी आहे त्यामध्ये तुमचं प्रमोशन होत नाही आहे किंवा मग व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती मिळत नाही आहे, ते व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे, तर अशा काही समस्या देखील घरामध्ये असे काही दोष निर्माण झाले असतील तर निर्माण होत असतात. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती किंवा मग कापूर जाळायचं जे भांडं आहे तर ते लागणार आहे. तर पहा, तुम्हाला 3 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. कुठेही तुटल्या फुटलेल्या घेऊ नका, चांगल्या घ्यायच्या आहेत आणि त्याला पुढे फुलं असतील अशा तुम्हाला 3 लवंगा घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे. पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर काळी मोहरी जी असते ती घेतली तरी सुद्धा
चालेल। ह्या 2 वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत। पहा, तुम्हाला देवघरामध्ये प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूपदीप लावून घ्यायचा आहे, आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे आणि त्यानंतर ह्या ज्या 2 वस्तू आहेत त्या हातामध्ये घेऊन तर ह्या 2 वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत। एक मंत्र तुम्हाला सांगत आहे, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः। या 2 वस्तू हातामध्ये घेऊन तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो अतिशय प्रभावशाली मंत्र आहे, त्यामुळे हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे। तर ह्या 2 वस्तू तुम्हाला अभिमंत्रित केल्यानंतर तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत तर त्यांच्यावरून तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत। लहान मुलं चिडचिडेपणा करतात, ऐकत नाही, त्यांना नजरदोष लागलेले असतात, तर त्यांच्यावरून तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या 7 वेळा उतरवायच्या आहेत। पूर्व पश्चिम मुलांना उभा करायचा आहे किंवा बसवायचं आहे आणि डोक्यापासून ते खाली पायापर्यंत त्यांच्या ह्या 7 वेळा उतरवायचं आहे। घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे, सतत आजारी पडत आहे, तिच्यावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर एखादी कर्ता पुरुष आहे, त्याला प्रगती, त्याच्या कोणत्याही कामामध्ये त्याला प्रगती होत नाहीये, त्याला यश मिळत नाहीये, तर अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत। आता उतरवून घेतल्यानंतर तर पहा, यानंतर आपण जे काही कापूर जाळायचं भांडं घेतलेलं आहे तर त्या भांड्यामध्ये तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे। आता खोबऱ्याची वाटी नसेल, खोबऱ्याचा थोडासा तुकडा असेल तरी सुद्धा चालेल, त्यावरती तुम्हाला ह्या ज्या लवंगा आहेत तर त्या हातातल्या ठेवायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। आता भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम, नसेल तुमच्याकडे जो असेल तो घेतला तरी चालेल। त्यापैकी 3 कापरांच्या वड्यापैकी 1 कापराची वडी आपल्याला त्या वस्तूंवरती ठेवायची आहे आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे। 1 कापराची वडी संपली की लगेच दुसरी ठेवायची आहे। अशा पद्धतीने ह्या 3 कापराच्या वड्या त्या वस्तूंवर तुम्हाला जाळायच्या आहेत। ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत। आता प्रज्वलित केल्यानंतर त्याचा संपूर्ण धूर तुम्हाला घरातील प्रत्येक रूममध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये फिरून झाल्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरून सुद्धा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवायच्या आहेत। म्हणजेच ही जी धूर आहे तर तो तुम्हाला मुख्य दरवाजावरून सुद्धा फिरून घ्यायचा आहे आणि तुमच्या उंबरठ्याच्या मधोमध हे तुम्हाला ठेवायचं आहे आणि आपल्या तुळशीपाशी सुद्धा ह्या वस्तूच्या हे भांडं जे आहे तर ते थोड्या वेळ ठेवायचं आहे। आणि त्यानंतर बघा, व्यक्ती हा उपाय करत आहे तिने ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे। पहा, असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय अशा पद्धतीने करून पहा। तुम्ही करून पाहिला तरच तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो भेटणार आहे। ज्या घरामध्ये जे काही दोष आहेत, अडचणी आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होईल। तर पहा, बऱ्याच वेळा आपल्याला ह्या समस्या जाणवत असतील की आपल्या घरामध्ये पैसा हा भरपूर येतो परंतु तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून निघून जातो, म्हणजे तो आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही। आपण कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेलो की ते पूर्ण होत नाही। तर अशा समस्या आपल्याला जर होत असतील तर तुम्ही हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी आवर्जून करा, करून पहा। याचा अनुभव तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जेव्हा अनुभव भेटेल तेव्हा तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला चांगला रिझल्ट हा भेटलेला आहे। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ। पण ह्या ज्या काही वस्तू उरतील त्या जर अर्धवट जळालेल्या असतील तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे। तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।